जय हिंद भावांनो, यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीचा चौथा दिवस होता। 17 डिसेंबरला यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कशा प्रकारे झालं, एका बॅच मध्ये आज किती मुलं सोडले रनिंग साठी आणि एका बॅच मधून किती मुलं रनिंग साठी जे पास करण्यात आले, ॲक्सिलेंट साठी आज किती टाइम देण्यात आला होता, सेकंड ग्रुप साठी किती टाइम देण्यात आला होता, त्याचबरोबर टोटल 100 पैकी किती मुलं या ठिकाणी रनिंग मध्ये पास केले ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर जे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस त्या ठिकाणी काय काय होतं, ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांची त्या ठिकाणी काय काय प्रोसेस होत आहे, ग्राउंडच्या अंदर उंची किती घेतल्या जात आहे, छाती किती घेतल्या जात आहे आणि काय काय मुलं जे रनिंग ॲक्सिलेंट मध्ये रनिंग काढून किंवा सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढून सुद्धा काय काय मुलं जे बाहेर होत आहे, तर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण प्रोसेस काय आहे, डॉक्युमेंट त्या ठिकाणी कोणकोणते लागत आहे, ठीक आहे, कागदपत्र त्या ठिकाणी कोणकोणते लागत आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड 17 डिसेंबरला कशा प्रकारे झाले याबद्दल तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर मित्रांनो, यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीचा चौथा दिवस होता। आज 17 डिसेंबरला ग्राउंड झालं। ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 17 डिसेंबरला होता तर ते मुलं जे आहे 16 डिसेंबरलाच रात्री या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते, पंकज जोशी स्टेडियम या ठिकाणी, ठीक आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी भरतीवर यायचा, तुमच्या हॉल तिकीटवर जे पण तारीख असेल, आता ज्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर 18 डिसेंबर तारीख असेल तर त्या मुलांना 17 डिसेंबरला रात्री या ठिकाणी 7-8 वाजतापासून ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे, ठीक आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 17 डिसेंबरला झालं तर ते मुलं 16 डिसेंबरला या ठिकाणी ग्राउंडवर आले होते। रात्री 9 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री त्या ठिकाणी दिल्या जात आहे, ठीक आहे, आणि त्या ठिकाणी टेंट वगैरे टाकलेले त्या ठिकाणी, ठीक आहे। तर त्या ठिकाणी जे गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस जे विद्यार्थी मित्रांनो 2 डॉक्युमेंट मुलांचे त्या ठिकाणी चेक केले जात आहे। आधार कार्ड आणि हॉल तिकीट ह्या आधार कार्ड आणि हॉल तिकीट हे 2 डॉक्युमेंट जे आहे विद्यार्थी मित्रांनो गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस हे 2 डॉक्युमेंट चेक केले जात आहे। ज्या विद्यार्थ्यांजवळ आधार कार्ड आणि हॉल तिकीट नसेल तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवल्या जात आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि तुम्हाला सांगतो, ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर चादर वगैरे सोबत न्या, कारण की या ठिकाणी जे थंडी खूप आहे, लक्षात ठेवा। तर चादर वगैरे सोबत आपल्या असू द्या, ओरिजिनल डॉक्युमेंट झेरॉक्स आपल्याजवळ असू द्या, त्याचबरोबर जे जेवणाचा डब्बा वगैरे सुद्धा तुम्ही या ठिकाणी आणा, जेणेकरून काही या ठिकाणी प्रॉब्लेम झाले नाही पाहिजे। त्याचबरोबर जे ग्राउंडचा जर आपण विचार केला, हे जे ग्राउंड चालू आहे यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीचा, तर हा 410 ट्रॅक आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी उडत आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी जे आहे व्हायच्या अगोदर तुम्हाला एक सांगतो की त्या ठिकाणी ज्या पाण्याची व्यवस्था नाही, तर ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीमध्ये तर 2-2 बॉटला त्या ठिकाणी सोबत न्या। काय काय मुलांचं ग्राउंड झालं तर त्यांनी मला अनुभव सांगितला की सर या ठिकाणी पाण्याची काहीच व्यवस्था नाही म्हणते, तर तुम्हाला सांगतो पाणी सोबत नाही, 2-2 बॉटला तुम्ही पाणी सोबत नाही, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी काही अडचण आली नाही पाहिजे, ठीक आहे। तर आज जीडीचं ग्राउंड होतं। सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली, एंट्री दिल्यानंतर 100 मुलांची बॅच त्या ठिकाणी तयार केल्या जात आहे। एका 10-10च्या रांगेने मुलं ट्रॅकवर बसवल्या जात आहेत, 10 रांगा, ठीक आहे। तर आज एका बॅचमध्ये 100 मुलं सोडल्याने 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो रनिंग मध्ये फक्त 44 मुलं त्यांनी पास केले, ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे 20 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे त्या ठिकाणी घेतले त्यांनी। आणि ॲक्सिलेंटचा जर आपण विचार केला तर ॲक्सिलेंट साठी 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत टाइम देण्यात आला होता आणि सेकंड ग्रुप साठी 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत टाइम देण्यात आला होता, ठीक आहे। आणि जे मुलं रनिंग मध्ये कटले त्यांना तिथल्या बॅगा उचलायला लावल्या आणि त्यांच्या बाल्टीमध्ये हात बुडवले आणि त्यांना गेटच्या बाहेर त्या ठिकाणी केला आणि ज्या मुलांनी रनिंग काढली त्या मुलांना त्या ठिकाणी मंडपात बसवण्यात आला आणि त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना शिक्के त्यांच्या हातावर दिले जातात। ज्यांनी ॲक्सिलेंट मध्ये रनिंग काढली ॲक्सिलेंटचा शिक्का या ठिकाणी, ज्यांना सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का। तर हे सर्व झाल्यानंतर एक फॉर्म त्या ठिकाणी मुलांपासून लिहून घेतला जात आहे, नॉर्मल फॉर्म आहे, ठीक आहे। फॉर्म लिहून झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मुलांचं काय होतं त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये त्या फॉर्मवर जे आपल्याला फोटो वगैरे चिपकवायचे आहे, नॉर्मल फॉर्म आपली पर्सनल माहिती त्या फॉर्मवर आपल्याला भरायची आणि हा फॉर्म भरणं झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं। आणखीन त्या ठिकाणी बायोमॅट्रिक्स साठी मुलांना नेलं जात आहे, तर बायोमॅट्रिक्स मध्ये थंब वगैरे घेतला जातात, प्रत्येक विद्यार्थ्यांचा डोळे वगैरे त्या ठिकाणी जे त्या याच्यात असे टाकले जात आहे, ठीक आहे। तर ते बायोमॅट्रिक्स मध्ये ते होत आहे। तर बायोमॅट्रिक्स झाल्यानंतर मुलांची त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं काय होतं, लॉंग जम्प झाली, लॉंग जम्प झाल्यानंतर झिगझॅग घेतली मुलांची, झिगझॅग घेतल्यानंतर 10 पुलअप्सा घेतल्या आणि 10 पुलअप्सा झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांची काय घेतली, हाईट घेतला जात आहे। तर 168 सेंटीमीटर हाईट घेतात त्या ठिकाणी पूर्ण इमानदारीनं
168 सेंटीमीटरपेक्षा 1 सेंटीमीटर जरी कमी असेल तर अपात्र केलं जात आहे, फेल केलं जात आहे। छाती 78 सेंटीमीटर घेऊन राहिले आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, छाती जरी कमी भरली तर मग अपात्र त्या ठिकाणी केलं जात आहे, फेल केलं जात आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी वजन मुलांचं मोजलं जात आहे। 50 किलोच्या खाली जर वजन असेल तर अपात्र केलं जात आहे, फेल केलं जातं। तर काही मुलं जे एक्सिलेंट मध्ये रनिंग काढून किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून सुद्धा काही मुलं वजनामध्ये कटत आहे, त्याचबरोबर काही मुलं उंचीमध्ये सुद्धा कटत आहे आणि जास्त मुलं जे छातीमध्ये त्या ठिकाणी कटत आहे। ठीक आहे, तर ह्या 3 गोष्टीत जे काही मुलं या ठिकाणी कटत आहे एक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग पास होऊन सुद्धा। ठीक आहे, तर हे अशी जे विद्यार्थ्यांकडून सर्व प्रोसेस त्या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि आपल्याला 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला चुकानी करायची आहे की काही मुलं ट्रॅकच्या बाहेरून धावतात त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग, तर तुम्ही ट्रॅकच्या काठाने त्या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न करा। जेवढं तुम्ही ट्रॅकच्या काठाने धावसाल तेवढं अंतर कमी होणार आहे आणि तुमचा टायमिंग कमी त्या ठिकाणी येणार आहे, जेणेकरून आपलं रनिंग त्या ठिकाणी पास होण्याची शक्यता राहणार आहे। आणि तुम्हाला कोणती चुकानी करायची आहे तर पहा, जवळपास 90% मुलं या ठिकाणी चुका करत आहे। भरपूर मुलं जे या ठिकाणी घाबरत आहे। जेव्हा विद्यार्थ्यांबरोबर जेव्हा 100 मुले धावासाठी नेत आहे त्या ठिकाणी मुलं या ठिकाणी घाबरत आहे, तर तुम्हाला घाबरायचं नाही। विद्यार्थ्यांबरोबर हिम्मत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा आणि स्वतःमध्ये जे पॉझिटिव्ह ठेवा की मी या ठिकाणी रनिंग काढणार आहे म्हणून। ठीक आहे, भरपूर विद्यार्थी या ठिकाणी जे घाबरत आहे तर घाबरू नका तुम्ही, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे मला माहित आहे जवळपास 50 ते 60% मुलं नवीन आहे यावर्षी, तर तुम्हाला घाबरायचं नाही। ज्यावेळेस तुमची 1600 मीटर रनिंग स्टार्ट व्हायच्या अगोदर तुम्हाला हिम्मत ठेवायची आहे, स्वतःमध्ये दम ठेवायचा आहे आणि एकच आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे की आपल्याला रनिंग काढायचीच आहे, कारण की आपले आई-बाबा तिकडे आपली वाट पाहत आहे, आपण यशस्वी झालो पाहिजे याची। ठीक आहे, तर हे गोष्ट त्या ठिकाणी ज्या रनिंग मारायच्या अगोदर त्या ठिकाणी तुम्ही डोळ्यासमोर ठेवा, आपल्या आई-बाबाचे कष्ट त्या ठिकाणी तुम्ही डोळ्यासमोर ठेवा। ठीक आहे, आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांकडून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे कागदपत्र लागत आहे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC शाळा सोडल्यात दाखला त्याला म्हटलं जाते, शाळा सोडल्यात दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, नोटरी, आधार कार्ड, हॉल तिकीट, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट लागत आहे आणि प्रत्येकाचे एक झेरॉक्स आहे। तर झेरॉक्स तुम्हाला जे न्यायचे तर पहा, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, याचे झेरॉक्स, कास्ट सर्टिफिकेटचे झेरॉक्स, डोमिशियलचे झेरॉक्स, TCची झेरॉक्स, त्याचबरोबर आधार कार्डची झेरॉक्स, बस एवढ्या झेरॉक्स न्या। त्याचबरोबर 50 फोटो न्या, जर तुमचा रनिंग निघत असेल तर 50 फोटो न्या, ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी 25 फोटो आणि मेडिकलच्या दिवशी 25 फोटो, हे एवढे डॉक्युमेंट लागते। नोटरी सुद्धा त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे, नोटरी सुद्धा चेक केल्या जात आहे, तर हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट लागत आहे। तुमच्याजवळ NCC A सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट न्या, NCC B सर्टिफिकेट असेल तर B सर्टिफिकेट न्या, NCC C सर्टिफिकेट असेल तर C सर्टिफिकेट न्या आणि स्पोर्टमॅन जर असाल तर स्पोर्टमॅनचं सर्टिफिकेट न्या, याची तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे। अशा प्रकारे यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झालं। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला यारो पुणे अहिल्यानगर आर्मी भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।